जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गाणा ट्रॅव्हलर आणि तुम्ही बघताय पाठीमाग गर्दी। आपण आलो आज दुर्गराज रायगडावरती। छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक आहे आणि तुम्ही पाठीमाग गर्दी बघू शकताय। नगरखान्याकडे किती गर्दी। आता आपल्याला 7 वाजता जायचंय नगरखान्याकडे आणि तिथं जो माहोल आहे भाई त्याचा विषय पंपावर आहे। तर प्रत्येक अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या आयुष्यातील हा पहिला शिवराज्याभिषेक सोहळा आहे, ज्याच्यासाठी मी आतापर्यंत रायगडला 3 वेळा भेट दिली। तर परंतु पहिल्यांदाच हा माझा शिवराज्याभिषेक सोहळा आहे। तर सकाळी आपण लवकर उठलो, ताम्हिणी घाट क्रॉस करून डायरेक्ट येतो आपण 5 पाशी। आपल्या गाड्या ज्या आहेत तिथं 5 पाशी आपण पार्क करू शकता। तिथं शासनानं खूप चांगली सुविधा केलेली आहे आणि तिथून तुम्हाला 5 पासून पायथ्यापर्यंत जाण्यासाठी बस भेटतात। तर त्या बसनं आपण पायथ्यापर्यंत येतो आणि तिथं त्या बसचं एक पार्किंग आहे, तिथं उतरून तुम्ही रायगडाच्या दिशेने वाटचाल करू शकता। वरती जाण्यासाठी गाड्या वगैरे काही अलाउड नाहीत। तिथे गेलं की आपल्याला पाणी पण भेटतं। नाणे दरवाजाच्या साईडनं रस्ता केला आहे गडाकडे जाण्यासाठी, कारण लाखो भाविक आता येत आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी। साधारणतः या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 2 ते 3 लाख लोक आले असतील असा मी अंदाज वर्तवतो। गड चढत असताना कधी कधी ऊन लागत होतं, कधी कधी थोडंसं आभाळ येत होतं, पण आपण सुद्धा टेंट वगैरे पूर्ण सगळी सुविधा म्हणजे घेऊन आलेलो आहोत। आपण आता गडाच्या ऑलमोस्ट जवळच येऊन पोहोचलो। तुम्ही समोर बघू शकताय हा महादरवाजा आहे आणि आता थोडासा रायगडावरती पाऊस झाल्यामुळे साईडनं धबधबे वगैरे बनत आहेत, पाऊस येत आहे। वातावरण एक नंबर आहे रायगडावरचं। गनिमांसाठी इथली हवा अजिबात चांगली नाही। आज 5 तारीख होती, तर आपण 5 तारखेलाच निघालो होतो, कारण वर जाऊन आपल्याला टेंट वगैरे लावायचे होते। गर्दी भरपूर असणार आहे। तुम्ही आता बघू शकता मी महादरवाजाच्या जवळ येऊन पोहोचलो आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता। आता जेवढं गर्दी आहे आणि आज मी म्हणजे पाऊस नाही आहे ना, त्याच्यामुळं वातावरण खूप एकदम क्लीन दिसत आहे। तुम्ही जर प्लॅन करताय कधी यायचं तर 5 तारखेला या, जेणेकरून तुम्हाला जास्त गर्दीचा सहवास होणार नाही आणि तुम्हाला वरती जाऊन टेंट वगैरे लावण्यासाठी जागा भेटू शकते। हा आहे महादरवाजा। इथून शत्रूला दिसणारही नाही कुठं मारा करायचं आहे, असा आपला महाराजांनी म्हणजे हिरोजी इंदोरकर यांनी हा बांधलेला रायगड किल्ला आहे, स्वराज्याची राजधानी। महादरवाजात आपण प्रणाम करून पुढे जातो होळीच्या माळाकडे, जिथं जे खेळ आहेत मर्दानी खेळ तिथं दाखवले जातात आणि वरून दिसणारं हे जे दृश्य आहे ना, एक नंबर एकदम सुंदर दिसते। तर आपण येऊन पोहोचलो आता होळीच्या माळावरती। हे तुम्ही बघू शकता रिंगण आखलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे मर्दानी खेळ आहेत ते संध्याकाळी छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस येतात तिथं शस्त्रास्त्रांचं पूजन करतात। पूजन झाल्यानंतर इथं 4च्या नंतर 4:30च्या सुमारास सगळे जे मर्दानी खेळ आहेत ते सादर करतात। आई श्रीकाई देवीच्या मंदिराच्या बाजूला तिथं अन्नछत्र म्हणजे जेवण वाटप आहे। आपण गड चढून थोडं थकलो होतो, वरी आलं की आपण लाईनने जाऊन जेवण केलं। पहिलं तर जेवण एक नंबर आहे गडावरती, सुविधा जेवण करण्यासाठी पहिले एवढी नव्हती, पण आता 2-3 ठिकाणी अन्नछत्र बनवलेलं आहे। जेवण करून झालं की आपण राहण्याची सुविधा केली। तर बाजारपेठेमध्ये आपण जाऊन आपला टेंट लावला, कारण पाऊस कधी येईन काही सांगता येत नाही। सध्या जरी वातावरण क्लीन असलं तरी रायगडावरती पाऊस कधी येईन ह्याची कोणी दक्षता सांगू शकत नाही की आता येईल की परत येईल। त्याच्यामुळे तर पहिला आपण टेंट लावून घेतला। संध्याकाळचे 4 वाजता आले होते आणि इथून आपण जाणार आहोत नगरखान्याकडे, कारण नगरखान्याकडे छत्रपती संभाजी महाराज येणार आहेत आणि तिथं तुम्हाला समोर तलवार आहे, भाला आहे, दांडपट्टा आहे, या शस्त्रास्त्रांचं पूजन करणार आणि इथलं पूजनचं जे विधी आहे तो विधी पूर्ण झाला कीच होळीच्या माळाकडे जाऊन तिथं जे मर्दानी खेळ आहेत त्याला शुभारंभ होणार आहे। तर चला मर्दानी खेळ पाहण्यासाठी आपण होळीच्या माळाकडे जाऊ।
नगरखान्याकडनं आता आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे जातोय. तुम्ही बघू शकता ही सायंकाळची वेळ झालेली आहे. असं दृश्य विहंगमय दृश्य आहे रायगडावरती. आणि तिथं जगदीश्वराच्या मंदिरापाशी हरिपाठ चालू आहे. तर तो सोहळा पाहूयात चला. देवाचे द्वारे वो
तर मंडळी आता सूर्योदय झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. इथं सगळी शिवभक्त आहेत ते इकडं तिकडं खिंडत आहेत. सकाळचं सुंदर वातावरण आहे आणि इथूनच आपण आता जाणार आहे राजसदरेवरती जिथं राज्याभिषेक चालू आहे. दोन गोष्टी तुम्हाला सांगत होतो. रायगडावर आला